नाही नाही, काय बाहेरचं खाशील तू? हां, कॉलेजमध्ये एवढा अख्खा दिवस बाहेरचं खाऊन अजून तू पण आजारी पडशील. हां, काय नाही झालंय मला. एवढंसं तुझं 2-4 पोळ्या डबा करण्यामध्ये काय माझं हे होऊन जाणार? करून देते मी थोडासा स्वयंपाक, काय नाही. नाही रे बाबा, चांगली मी. अजून तुम्ही लोक बाहेरचं खाल, मग अजून तुम्ही पण आजारी पडाल. पडला कंटाळा येतो मला पण. हो बेटा, चांगलं केलंय पोहे. हां, बायला किती गुणाचे पोर आहेत माझे. पोहे करून दिलं मला. असं असतं बेटा, शिकलेलं वाया जातं का? पप्पूच्या पप्पांनी मला सफरचंद कापून दिलंय. आता आजारी पडल्यावर सफरचंद खाऊन काय फायदा? आधीच खायला पाहिजे, मग आजारी पडत नाही ना माणूस. काय मला कौतुक बाई त्या आजारपणाचं एवढं. बेटा तू घेऊन घ्या अर्ध, मी नाही खाणार एवढं. या तुम्ही घ्या हो थोडं. या फ्रीच्या गोळ्यांनी चांगली नसती झाली का मी? हे कशाला घेतले तुम्ही विकत? डॉक्टरांनी 10 गोळ्या सांगितलेल्या असतात, 5च आणायच्या आपण. त्यांनी सांगितलं तितकं करायचं असतं का? इतकी काही गरज नसते. केवढी गोळी. गंधापटक गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरने. 8 ml सांगितलंय ना, 10 ml घेते म्हणजे पटकन बरी होईल. किती पसार आहे इथे. सरकार नाही बाजूला व्हा तुम्ही, मला आवरू द्या. तर मला ना ते तांब्या पितळाचे भांडे काढायचे होते आज घासायला. काय ताप आहे, एवढं तेवढं अंग तर सगळ्यांचंच गरम राहतं. देवपूजा पण नाही झाली माझी आज. नाही, कशाला बाहेरून जेवण मागवता रात्रीचं? करते मी, खिचडी टाकून देते. काय लागतं स्वयंपाक करायला? हां पप्पूचे पप्पा, तुमच्या हाताचा आहे त्या चहा पिण्यासाठी मला आजारी पडावं लागत जाईल मग आता. हां, भारी चहा करतात ना तुम्ही. बेटा ते दोरीवरचे कपडे आणून दे, बसल्या बसल्या घड्या तरी करून टाकते मी. नाही काय आराम, मला आराम करून बोर होतं मला. पप्पूचे पप्पा, तुमची छत्री तर दाराच्या मागे कडीला टांगली आहे. यशला बॅडमिंटनचं रॅकेट हवं आहे का? ते कपाटाच्या मागे ठेवलं आहे मी. नाही ते त्याचे सॉक्स ना तुमच्या कपाटात ठेवले गेले. नाही, इस्त्रीचे कपडे ना त्या गुलाबी बॅगमध्ये काढून ठेवलेत. बेल वाजली होती, कोण आलं होतं? पप्पूचे पप्पा, ते गहू दळायला टाकायचे होते. पप्पू, कोणाचा फोन आहे रे? आत्याचा फोन आहे. आत्या येते 1 तासात. आत्ता आवरू दे बाबा. आजारपण काय चांगली मी.